दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव आदरणीय BH गायकवाड गुरुजी आलेल्या सर्व अनुयायांना सूचना करत आहेत। जय भीम, नमो बुद्धाय। भारतातील तमाम जनतेला विनंती करण्यात येत आहे की आज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन। जगामध्ये हा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो। बाबासाहेबांना वेगवेगळ्या पद्धतीनं अभिवादन केलं जातं। आज चैत्यभूमी या ठिकाणी मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भारतातून लाखोच्या संख्येनं लोक येतात आणि त्याची व्यवस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, संस्थापक बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्षा विद्यमान महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे लाखो कार्यकर्ते, समता सैनिक दलाचे लाखो कार्यकर्ते या आलेल्या अनुयायांची दर्शनाची आणि संपूर्णपणे व्यवस्था जी आहे ती व्यवस्था करत आहेत। तेव्हा अनुयायांना विनंती आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांचा हा महापरिनिर्वाण दिन म्हणजे अतिशय गांभीर्यानं वैचारिकरित्या साजरा करायचा आहे। कुठल्याही पद्धतीची गडबड गोंधळ घाण ही करता कामा नये आणि वैचारिक पद्धतीनं आपल्याला लाईनमध्ये येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीचं दर्शन घ्यायचं आहे। कोणी लाईनमध्ये पोचण्याचा प्रयत्न करू नये। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं 5000 सैनिक, 5000 स्वयंसेवक आणि 5000 व्यवस्थापक असे सर्व या व्यवस्थेमध्ये तैनात करण्यात आलेले आहे। आम्ही आज आपण इथं जिथं आहोत हे ड्युटी ऑफिस आहे, इथून संपूर्ण व्यवस्था कंट्रोल केल्या जाते। या ड्युटी ऑफिसचे इंचार्ज आदरणीय आरोग्य SS वानखेडे साहेब बसलेले आहेत। त्यानंतर आदरणीय राष्ट्रीय उपाध्यक्ष भालके सर बसलेले आहेत। ड्युटी ऑफिसचे इंचार्ज आदरणीय MD सरोदे गुर्जे आहेत। त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय विलासजी वानखेडे आहेत आणि संपूर्ण जी ड्युटी ऑफिस आहे ते समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं जी 18 विभागामध्ये ही व्यवस्था कंट्रोल केल्या जाते। आंबेडकर भवन, राजगृह, छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि चैत्यभूमी परिसर, हिंदू मिलपर्यंत, बंगाल केमिकलपर्यंत ही व्यवस्था भारतीय बौद्ध महासभा पाहते। आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य द्या ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं विनंती करतो।